आणि आता बीडमधून एक धक्कादायक बातमी आहे। बीडच्या आष्टीमध्ये HIV अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। HIV लागण झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती पोलिसांनी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना सांगितल्यामुळे कुटुंबाला वाळीत टाकल्याचा आरोप या महिलेच्या आई-वडिलांनी केलाय। तसंच या सर्व प्रकारामुळे कुटुंबाची समाजात बदनामी झाली असून खोटी माहिती देणाऱ्या आरोग्य विभाग अधिकारी आणि पोलिसांविरोधात पीडित कुटुंबाने तक्रार केली आहे। पोलिसांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळले। खोटा आजार त्यांनी याचे म्हणून हे केलं ना, येडसे म्हणून हे म्हणून सांगितलं। ते लोक कुणी सुद्धा आम्हाला जवळ येऊन देणार, आमचे मुलं सुद्धा आमच्यापाशी येणार, सगळे असे लांब लांब जाईल। आमच्या घरातले कुणी सुद्धा आलेले नाहीत, आणखीन सुद्धा अंतिम संस्कार झाल्यापासून कोणी असे ये सुद्धा नाहीत, जात सुद्धा नाहीत, बोलत नाहीत। काय हेतू होता हे सगळं करण्यासाठी? ही हेतू त्यांचं त्यांनी ती लग्न करून घेतलं होतं। त्यांनी लग्न केल्यामुळे हिला न्यायचंच नाही म्हणून असं सोडून दिलं त्यांनी असं। बर, म्हणजे आजाराची अफवा पसरली, आजाराची अफवा पसरली आणि त्या रिपोर्टमध्ये असं काय सुद्धा नाही। आणि PM साठी आष्टी दवाखान्यामध्ये नेलं, सरकारी दवाखान्यामध्ये। तर ते PM करूनच घेत नव्हते की हिला HIV पॉझिटिव्ह आणि कॅन्सर आहे, तुम्ही माघारी न्या असे म्हणत होते। आणि ते PM करीतच नव्हते। आणि नंतर PM केलं नंतर आणि की आता हे कुणीही जवळ जाऊ नका, हे जाऊन ते संस्कार लवकरात लवकर करून टाका, कोणालाही जवळ येऊन देऊ नका असं म्हणून त्यांनी केलं। त्या आजारामुळं, आणि तिला आजार नव्हताही हे फक्त सासरच्या लोकांनी सांगितल्या, पोलिसांना आणि डॉक्टरांना त्यांनी सांगून ह्यांनी हा खेळ केला। दरम्यान अशा कुटुंबाला आधार दिला पाहिजे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। माझं म्हणणं आहे, एक तर अफवा काय, एखादा आजार असेल तर त्याला ट्रीटमेंट दिली पाहिजे। त्याच्यात अफवा आणि असं कशासाठी, कशाला कुणाला कॉर्नर कव्हर करावं कुठल्याही आजाराबद्दल। आणि एड्स हा अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे होतो आणि त्याच्यात उलट आपण अशा लोकांना आधार दिला पाहिजे, त्यांच्याबरोबर उभं राहायला पाहिजे।